नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. तर याचं तोंड बघून तुम्ही व्लॉग स्टार्टिंग करतो, कारण की याचं तोंड खूप सुंदर आहे, बरोबर ना. 25,000 रुपयाची खरेदी केली त्यांनी, रीलवरती टाकले त्यांनी. 25-30 हजार रुपयाचे बुट्टे घेतले, म्हणजे 25 का 15 रे, 15,000 ना, सॉरी 15,000 रुपयाचे. तर एक जण येऊ राहिला आमचा शॉर्टी कार्यकर्ता लय दिवसानंतर. त्यांनी बघा हा येतो, त्यांनी काय विषय नेमकी डबा आणलेला नाही का? आणलाय सोबत येतोय फक्त. सो बघ थोडेच डोळ्यात जायचे राहिले. कसा आहे रे तू? पुढे बोल बोल आता बोल. सगळ्यांनी आता आपल्या भाऊची रील बघितली असेल बिलची, बरोबर. त्यामागे एकच कारण होतं, दाखवायला की बाबा बुटा बिटा घेतले, पैसे खर्च केले फॉर्म करायला. बरोबर बरोबर. त्याचं मत घे, काय म्हणणं त्याचं. कारण पुढे बोल बोल लवकर. मी हेटर्सच्या गोष्टींना जास्त कमेंट नाही करत. कमेंट नाही करायचं, बोलायचंय. कमेंट काय? कमेंटच झाले ना ते. बोला जेवण करणार, अजिबात जेवण करणार, नाही बाकीची पंचली करायची. नाही. पैसे भरले आपल्या भावाने, फर्स्ट टाइम पैसे भरले ते. चांगला माणूस आहे तो, पण लगेच पैसे नाही मागत सगळ्यांना. हा तर आता पैसे टाकवर का लगेच? कसले पैसे? ए मी नाही देणार पैसे बिसे. जसे तुला कडतो ना माझे 2 दिवस 130 रुपये, तसे मी नाही. 2 दिवस. अरे डायरेक्ट मेसेज करायची होती त्याला. तर विषय असा आहे, हे चलन आलंय कोणाला तरी. हा नाही बीप नाही, मी कट करतो. थांब, मला चलनाबद्दल बोलू दे. चलन किती आहे? हे चलन आलंय भाऊला आपल्या फ्लॅशवाल्याला. तर कुठं आलंय, कोणत्या जागेवर आलंय तुम्हाला दाखवतो मी जाताना. कुठून आलंय. अरे म्हणजे कुठल्या ठिकाणावरून आले दाखवतो. किती आलंय? 1236 रुपये दिलेत भाऊनी. 2 चलन आहेत, 500. का रे ओय भाऊ, ऐक ना, आम्ही काय म्हणतो, हे काय विषय आहे? 236 रुपये कसले? हे भाई, CGST SGST घेतले रे 18 रुपये. टोईंग फी 200 रुपये. माईक कुठे तो? माईक तिकडे राहिले, विसरलो मी. आणि ऐक ना, चलन 500 बरं का. हे बघ, चलन 500 टोटल 1000. CGST 18, SGST 18. चलन मध्ये एवढे दिले त्यांनी. Towing त्याला fee. विचारलं तर रडत राहतो कायम. हा ना, पैसे नाही, हे पैसे नाही, नाही, पैसे नाही. इथं बरं पैसे देतो का रे. चलनचेच बरं पैसे निघाले तुझ्याकडे. ट्रिपचं विचारलं तर रडतो कायम. चल तिकडे जस्ट अनालिसिस केलं. ह्या गाळ्याचं भाडं किती माहितीये का? 50,000 रुपये. निगोशिएबल आहे का? Negotiable नाही, 50. त्यात हे वेगळा खर्च असतो, कॉमन असतं ना हे सगळं. ते आपलं असतं सगळं. हा. तर असा विषय भाऊ, लय अवघड आहे धंदा. काळ्या गेटच्या पैसे लावले होते ना, काळ्या गेट पासून उचलली. किती वेळासाठी? 5 मिनिटासाठी भाऊ. 1200 रुपये. हे आपलं अमन इकडे बसले, ते थोडंसं नाही दाखवू शकत मी, पण याने जो स्क्रब आहे का दुबईवर इम्पोर्ट केलाय. नको त्याचं असं म्हणणं आहे, बॉडी बघून खुश होते, पण नको, जाऊ द्या. बॉडी ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे, पण हा स्क्रब इम्पोर्टेड फ्रॉम. इन बिटवीन प्लॅन कॅन्सल झालाय. ते 2 जणांचे क्लॅशेस आले मध्ये, त्याच्यामुळे बाहेर चाललोय. आणि मी तो कार्यकर्ता आपल्याला आलोच. क्रायसिस खरंच चालू आहे का माहित नाही. हा पेट्रोल म्हणजे आपला हर्ष पेट्रोल टाकायला आला होता, पण पेट्रोल पंप बंद आहे. आणि हा सगळ्यात चालणारा जास्त पेट्रोल पंप आहे, कारण की ऑन गोईंग रोड आहे. हा जाता येता चांगला रोड आहे, म्हणजे भरपूर कनेक्टिव्हिटी आहे रोडनी. पण हा पेट्रोल पंप बंद आहे. काय माहिती काय रिझन. अजून एक पेट्रोल पंप ट्राय करू, तिथं मी टाकतो, तिथं बघू. फॉर्च्युनेटली हा पेट्रोल पंप चालू आहे. आजचा करंट भाऊ 111.61 रुपये असं भाऊ चालू आहे. म्हणतो 130 पर्यंत जाणार पेट्रोल. 130 रेडी फॉर एक्सटेन्शन दाखवतो तुम्हाला. आता मेट्रो टेस्टिंग चालू आहे फेज 1 मध्ये. बघा ही मेट्रो, बघा ही हेरीचं मेट्रो हळूहळू चालली ती. तर म्हणलं दाखवून देऊ. दिवसाचा प्रयत्न करत होतो मी कॅप्चर करायचा, शेवटी झालीच ती ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तर हळूहळू चालली. MIDC सर्कल फेज 3 असं नाव आहे. 2 मिनटं पेमेंट करतो. शिट इथून परत एकदा मेट्रो गेली यार. मी जस्ट कॅमेरा ओपन मी 5 मिनटं मी विचार केला, म्हणलं त्याला मेट्रो येईन, कॅमेरा ओपन करून ठेवूया. यार मेट्रो गेली. आता परत येताना दिसेलच, आपण सावध राहू. थांबा, आता येताना बघू आपण. चालली गेली. बघा गेली. थोडस त्या हॉटेल दिसतं समोरचं उभं, तिथून गेली. हे काय विषय? 2दा-3दा मारला काय नाही चक्रा. आमच्याकडे एक नवीन गोष्ट आलेली आहे, जी की आहे याचं कवर कुठे आहे? अनबॉक्स केली आताच. मयूरने आणलंय. किती रुपयाला आणलंय मयूर? 370 रुपये. 150 काय झालं? 170 रुपयाचं आहे.
जर कोणाला आवडला असेल तर बिंदास कॉन्टॅक्ट करा. क्वालिटी आहे. आता दररोज फरशी पुसणार चापकेसात तसं थांब उद्घाटन मीच केलेलं आहे राव. बरोबर आहे. मयूरने मला शिवाय घातले होते. मीच केलं आहे उद्घाटन. या बघा असं विषय तिचा चांगला आहे. पण आता मस्तपैकी रूम दररोजच्या दररोज स्वच्छ करायचा निर्णय घेतला आहे मयूरने. ठीक आहे, काय हरकत नाही. असंच व्लॉग स्वच्छ करत राहतो दररोज आणि ठेवतो इथपर्यंत.